दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे लवकरच होईल अशी शक्यता आहे। एकत्र येण्याबाबत पवार कुटुंबीय निर्णय घेणार आहेत। सुनेत्रा पवार शरद पवारांमध्ये बारामतीमध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे। पवार कुटुंबातील सदस्यांची ही माहिती आहे। अजित पवारांच्या निधनानंतर पवार कुटुंब पुन्हा एकत्र येणार असं दिसून येते। तर इथून पुढे दोन्ही राष्ट्रवादीबाबत कोणताही निर्णय हा शरद पवार यांच्या उपस्थितीत दोन्ही कुटुंब एकत्र चर्चा करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती मिळते। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी आणि अजित पवारांनंतर रिक्त झालेलं उपमुख्यमंत्री पद आणि अजित पवारांकडे असलेली खाती याबाबत शरद पवार यांच्या नेतृत्वात सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार यांचे दोन्ही सुपुत्र एकूणच या सगळ्या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण हे लवकरच होऊ शकतं अशी शक्यता सध्या वर्तवली जाते। याच सगळ्या संदर्भात अधिक अपडेट घेऊया आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे यांच्याकडून। ज्योत्स्ना, सुनेत्रा पवार आणि शरद पवारांमध्ये या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे, काय अधिक अपडेट? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की अजित पवार यांचा अकाली निधनामुळे जे आहे राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये एक इतकी मोठी पोकळी म्हणण्यापेक्षा त्यांचं छत्र हरपलं आहे आणि त्याचमुळे आता राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे नेते जे आहेत ते सैरभैर झालेले आहेत। त्यांनी अजित पवार यांचा उपमुख्यमंत्री पदाचं काय करावं किंवा त्याबाबत कुणी निर्णय घ्यावा, अजित पवार यांच्याकडे असलेले तिन्ही खाती जी आहेत ती नेमकी कोणाकडे जावी याबाबत जे आहे ते राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नेत्यांमध्ये एकमत नसल्याने आणि त्याचबरोबर त्या संपूर्ण गटाचा निर्णय कोणी घ्यावा याबाबत जे आहे ते एक सूत्रता त्यांच्याकडनं अशी आलेली आहे की सुनेत्रा पवार ज्या अजित पवारांच्या पत्नी आहेत त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा। मात्र सुनेत्रा पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये सविस्तर चर्चा जी आहे ती बारामतीमध्येच झाली आणि बारामतीमध्ये सुनेत्रा पवार, शरद पवार त्याचबरोबर अजित पवार यांची दोन्ही मुलं पार्थ पवार, जय पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत एकत्र पवार कुटुंबियांनी मिळून असा निर्णय घेतलेला आहे की इथून पुढे दोन्ही राष्ट्रवादीचे जे काही निर्णय असतील ते शरद पवार यांच्या नेतृत्वात आणि यांच्या सल्ल्यानुसारच घेतले जातील। मग ते सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांचं रिक्त झालेलं उपमुख्यमंत्री पद घेणं असो किंवा त्या व्यतिरिक्त अजित पवार यांच्याकडे असलेली तिन्ही खाती नेमकी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कोणत्या आमदाराकडे जावी किंवा ती कोणाला देण्यात यावी याबाबतचा निर्णय सुद्धा सुनेत्रा पवार ह्याच घेणार आहेत। मात्र ते शरद पवार यांच्या सल्ल्यानुसार यांच्यासोबत चर्चा केल्यानंतरच घेणार असल्याची माहिती जी आहे ती पवार कुटुंबियाच्या अगदी खात्रीलायक सूत्रांकडनं माहिती मिळते। कारण पवार कुटुंबीय आपण बघितलं की दादांचा पहाटेचा अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी असो किंवा अजित पवार यांनी वेगळा गट निर्माण करून त्यांनी बीजेपी सोबत जाण्याचा निर्णय असो, पवार कुटुंबीय हे कायम अभेद्य राहिलं। त्यांच्या कुटुंबामध्ये कुठलीही तणाव निर्माण झाला नाही आणि ज्या वेळेस जे अजित पवार जे आहेत ते भाजप सोबत होते, महायुतीमध्ये सरकारमध्ये होते, तेव्हा सुद्धा काका आणि पुतण्यांच्या अनेक भेटी ज्या आहेत त्या फक्त दोघांच्या म्हणजे फक्त अजित पवार आणि शरद पवार यांच्या अनेक भेटी यांचे अनेक कार्यक्रम जे आहेत ते एकत्रच होत होते। त्यामुळे कुटुंबामध्ये जे आहे ते मतभेद जरी असले तरी मनभेद नसल्यामुळे सुनेत्रा पवार ह्या राष्ट्रवादी अजित पवार गटाबाबत निर्णय घेणार आहेत। मात्र त्या शरद पवार यांच्या सल्ल्यानुसारच घेणार आहेत आणि इतकंच नव्हे तर उपमुख्यमंत्री पद हे सुनेत्रा पवार, कारण त्या स्वतः खासदार सुद्धा आहेत, सुनेत्रा पवार यांनी घ्यावं की नाही घ्यावं किंवा ते राष्ट्रवादीच्या इतर कोणत्या आमदारांकडे द्यावं किंवा दोन्ही राष्ट्रवादी हे एकत्र येतील किंवा कधी येतील याबाबतचे सगळे निर्णय जे आहेत ते शरद पवार यांच्या नेतृत्वात यांच्या सल्ल्यानुसारच घेणार असल्याची माहिती पवार कुटुंबियांकडून मिळत आहे। निश्चित ज्योत्स्ना, या संदर्भातले अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।